जय महाराष्ट्र मंडळी. उल्कापाताने तयार झालेलं महाराष्ट्रातलं खारट अल्कलाईन पाण्याचं जगप्रसिद्ध असं लोणार सरोवर. आता काय झालं माहिती आहे का? या सरोवराची पाणी पातळी इतकी वाढली की या सरोवराच्या काठावर असलेले प्राचीन मंदिरं पाण्यात बुडालेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरोवरात चक्क मासे दिसू लागलेत. हो, भाईलोग, मासे. जिथं हजारो वर्ष सूक्ष्मजीवांशिवाय काहीच जगलं नव्हतं, तिथं आता मासे पोहत आहे. हे काय निसर्गाचा चमत्कार की मानवाचा हस्तक्षेप? चला पूर्ण गोष्ट समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे भाईलोग, लोणार सरोवर हे कुठलं ऑर्डिनरी तळ नाही. हे आहे जगातलं एकमेव बेसॉल्ट खडकातलं उल्कापात विवर. साधारणतः 50,000 ते 5 लाख वर्षांपूर्वी एक प्रचंड उल्का पडली आणि बूम, 1.8 किमी रुंद असा खड्डा तयार झाला. त्यात पाणी साठलं आणि तयार झालं हे सरोवर. याचं पाणी इतकं खारट आणि इतकं क्षारीय, जवळपास त्याचा पीएच होता 10च्या वर. म्हणजे एवढं की सामान्य मासे किंवा जीवजंतू या पाण्यात जगूच शकत नाहीत. फक्त काही खास सूक्ष्मजीव आणि शैवाळच या पाण्यात जगू शकतात. नासाचंही या सरोवरावर विशेष प्रेम दिसतं, कारण चंद्रावरच्या विवरांसारखं आहे हे लोणार सरोवर. भाईलोग, हे सरोवर राष्ट्रीय भूवारसा स्थळ आहे, रामसर साईट आहे आणि युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजसाठीही याबद्दल प्रयत्न सुरू आहेत. आता मुख्य मुद्दा सांगतो भाईलोग. 2025 मध्ये मे ते ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पाऊस पडला. आजूबाजूचे गोड्या पाण्याचे झरे सतत वाहत होते आणि सरोवराला नैसर्गिक आउटलेटही नाही, म्हणजे पाणी बाहेर जाऊ शकत नाही. परिणामी पाणी पातळी प्रचंड वाढली. काही ठिकाणी तर ती 2 ते 3 मीटरनी वाढली. सरोवराच्या काठावरची 1200 वर्ष जुनी प्राचीन मंदिरे होती. कमळजा देवी, गोंदेश्वर, रामगया ही सर्व मंदिरे पाण्यात बुडालीत. काही मंदिरांचे दरवाजे बुडाले तर काही मंदिरांच्या पायऱ्या पूर्ण पाण्याखाली गेल्यात. ही मंदिरं हेमाडपंथी शैलीची होती. त्यांना ऐतिहासिक वारसा होता. आता तो मिटण्याचा धोकाही निर्माण झालेला आहे. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये सरोवरात मासे आढळले. हो, जिथं हजारो वर्षात मासे नव्हते, तिथे आता मासे पोहतायत. कारण पाण्यात गोड पाणी मिसळल्याने खारटपणा आणि पाण्याचं पीएच कमी झालेलं आहे. आता भाईलोग, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सरोवरातलं पाणी गोड होतंय काय? अभ्यासक म्हणतात हे जैवविविधतेसाठी धोकादायक आहे. कारण पाणी गोड झाल्याने सरोवरातील मूळचे खास सूक्ष्मजीव नष्ट होऊ शकतात. याचं कारण काय? निसर्ग की मानव? भाईलोग, कारण दोन्ही आहेत. एकतर 2025 मध्ये झालेला असामान्य पाऊस, हे झालं नैसर्गिक कारण. पण दुसरं कारण म्हणजे लोणार गावातून येणारं सांडपाणी. गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. सांडपाणी थेट सरोवरात मिसळत आहे. यामुळे पाणी दूषित होत आहे. पाण्याची क्षारता कमी होत आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींची चिंताही वाढत आहे. हे मानवी हस्तक्षेपामुळे सरोवराचं मूलभूत स्वरूप बदलत आहे. तर महाराष्ट्र सरकारने नवीन सांडपाणी प्रक्रिया प्लांट आणि भूमिगत जलवाहिन्या मंजूर केल्या आहेत. कामं सुरू आहेत. तसंच सायंटिफिक कमिटी नेमलेली आहे या लोणार सरोवराच्या संरक्षणासाठी. पण भाईलोग, आता या कामासाठी वेळ आहे की निघून गेली? यातून आपल्याला काय धडा मिळतो? भाईलोग, लोणार सरोवर हे निसर्गाचं आश्चर्य आहे, पण आपल्या हस्तक्षेपामुळे ते धोक्यात येत आहे. आपण जर हे वेळीच थांबवलं नाही, तर हे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आपलं वैशिष्ट्य गमावेल. पर्यटन वाढलेलं आहे, पण संरक्षणही गरजेचं आहे. तुम्ही कधी लोणार सरोवरला गेलेला आहात का? कमेंटमध्ये सांगा. ही अस्सल माहिती आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गोष्ट भारी सोबतच गोष्ट भारीच्या टीममध्ये आपल्याला जर जॉईन व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मेलवर आम्हाला ईमेल करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात एका नव्या भारी गोष्टीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.